नमस्कार, तरुण महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गॅसचे 2 टँकर पकडण्यात आलेले आणि ते 2 टँकर कुठेतरी HP जे सिलेंडर असते घरगुती कमर्शियल वापराचे त्यामध्ये खाली करताना पकडण्यात आलेले आणि ज्यांनी ही कारवाई केली ते आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे। काय सांगाल सर, जे गॅस टँकर आपण पकडलेले कशा पद्धतीने पकडण्यात आलेले आणि नेमकं काय चालू होतं त्या ठिकाणी? मुंबई नियंत्रक सीधा वाटप व संचालक नागरी पुरवठा श्री तसेच राज्यस्तरीय दक्षता पथकाचे प्रमुख श्री चंद्रकांतजी डांगे साहेब यांना गुप्त माहिती मिळाली होती की छत्रपती संभाजीनगर ते वैजापूर रोडवर भरलेल्या गॅस सिलेंडर मधून सिनीत अवैधरित्या गॅसची चोरी करून सिनीत व्यावसायिक आणि घरगुती सिलेंडर भरले जात आहेत। त्याच्या या गुप्त माहितीनुसार साहेबांनी आमचं राज्यस्तरीय पथक माननीय गणेशजी बेलाळे साहेबांच्या उपनियंत्रक सिद्धार्थ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला इकडे पाठवलं। आम्ही कालपासून ते वॉच करून शिनी रात्री आम्ही 2 सिलेंडर मधून 2 गॅस टँकर मधून शिनी सील तोडून शिनी भरलेल्या गॅस टँकर मधून सील तोडून शिनी व्यावसायिक आणि डोमेस्टिक सिलेंडर भरत असताना आम्ही पकडलेला आहे आणि तिथे आम्ही 2 व्यक्तींना ताब्यात घेतला आहे। एकूण रिकामे व भरलेले मिळून व्यावसायिक स्वरूपाचे, घरगुती स्वरूपाचे आणि 5 किलोचे असे एकूण 26 सिलेंडर आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 1,26,00,000 अंदाजित आहे। अशी सर्व आम्ही 2 आरोपी आणि टँकर आणि सर्व जप्त मुद्देमाल वाळूज MIDC पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देऊन शिनी गुन्हा दाखल करीत आहोत। त्यात आम्हाला सहकार्य स्थानिक जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांचे पण लाभलेले आहे। सर, एकीकडे आपण पाहतात की सर्वत्र गॅस टंचाई झालेली आहे आणि अशा प्रकारे गॅस चोरी कितपत योग्य आहे? अतिशय म्हणजे धोकादायक गोष्ट आहे। सध्या लोक टंचाईनं, गॅसच्या टंचाईनं आणि यामुळे आपण त्रस्त आहात। हॉटेलचे हे बघितलं, आपण घरगुती लोकांच्या सिलेंडरसाठी बघितलं तर लोकांना अडचणी आहेत। आमचं दक्षता पथक आम्ही सतत त्याच्यावर काम करत आहोत। त्यातही असे प्रकार घडल्यानंतर अतिशय चुकीचे प्रकार आहेत। बरं, काय वाटतं सर, जे चोरी करणारे होते, गॅस भरणारे होते, हे स्थानिकचे इथले आहे का बाहेरचे आहे? स्थानिकचेच असू शकतात, कारण इथं बाहेरच्या लोकांनी हे करणं शक्य नाही। स्थानिकचे लोक असू शकतात। ते आता पोलीस तपास पुढे सविस्तर तपास करतील, त्यामध्ये आढळून येईलच तुम्हाला। बरं सर, रात्री अंदाजे कारवाई किती वाजेची आहे? नेमकं त्या ठिकाणी चाललं काय होतं? नेमकं कशा प्रकारे गॅस भरणं चालू होता? 10-10:30च्या सुमारास आम्ही दाढ टाकलेली आहे आणि तिथे या टँकर मधून शिनी इथलं सील असतो, ते सील तोडून शिनी याला लोखंडी नौजल इथं वॉल हे असतो त्याला नौजल लावून शिनी खाली 4 वॉलच्या पद्धतीने सिलेंडर भरण्याचे काम चालू होते। सर, अंदाजे किती सिलेंडर होते किंवा कधीपासून करत असतील काही आपल्याला कळालं का? सध्या घटनास्थळी आपल्याला एकूण 26 सिलेंडर आपण ताब्यात घेतलेले। साठा पण म्हणजे बऱ्यापैकी सापडलेला आहे, त्यात भरलेले आणि रिकामे असे दोन्ही पण सापडले। बरं, ज्या ठिकाणी सुरू होतं त्या ठिकाणच्या त्या हॉटेल चालकाचं म्हणा किंवा इतरांचं त्यामध्ये काही सहभाग असू शकतो का? नाही, हॉटेलच्या बाजूला होतं ते, त्याच्यामुळे त्याचा हॉटेलवाल्याचा काही संबंध येत नाही। ते आता पुढील तपासात पोलीसवाले शोधूनच काढतील, कारण बाजूच्या मोकळ्या मैदानात हे अंधाराचा फायदा घेऊन काम चालू होतं। टँकर जिथून आलं आणि ज्यांच्याकडे चाललं होतं त्यांच्याशी काही संपर्क झाला, त्यांनी काही सांगितलं आपल्याला? टँकर हे मुंबईवरून त्यांच्या चलनावरून दिसून येतं की मुंबईवरून भरलेले आहेत आणि चिकलठाणा MIDCच्या प्लांट मध्ये ते जाणार होते। त्यांच्याशी आमचा तरी तर आपल्या सोबत हे होते पुरवठा अधिकारी, यांनी मुंबईची ही टीम आहे, मुंबईची टीम येऊन छत्रपती संभाजीनगर मध्ये ही कारवाई केलेली। आपण पाहतात या ठिकाणी हे HP गॅसचे हे टँकर, हे 2 टँकर आहे आणि या ठिकाणी जे हे टँकर जे खोजेवाडी शिवार आहे त्या खोजेवाडी शिवारामध्ये रात्री 10:30च्या सुमारास ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि ही कारवाई करताना जे त्यांना त्या ठिकाणी आढळलेलं आहे 26-27 HP गॅसचे जे सिलेंडर कमर्शियल ते त्यांनी जप्त केलेले आहे आणि विशेष म्हणजे गॅस पुरवठा जे करणारे आहे त्यांचे सुद्धा तिथून त्यांच्या पावतीवर हे निघालेलं आहे आणि या ठिकाणी जे गॅसचं लॉक असतं हे लॉक तोडून ती गॅस चोरी करताना आपल्याला अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। कुठेतरी 1,26,00,000 रुपयाचा हे गॅस आहे पूर्ण आणि या गॅसची जी बाजारात विक्री झाली असती ती चढ्या दरानेच विक्री झाली असती आणि कुठेतरी
नागरिकांना याचा सुद्धा फटका बसला असता, कारण की याच गॅसमधून 2480 घरामध्ये हा गॅस पोहोचला असता जर घरगुती जे सिलेंडर होते ते जर भरता आले असते तर. अशा पद्धतीनं कुठेतरी या अधिकाऱ्यांनी कारवाई करून शहरातील जे 2480 गॅस वितरक आहे त्यांना हा गॅस मिळू शकतो, परंतु आता त्या गॅसलाही विलंब होऊ शकतो. मी रवींद्र सुरडकर, महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.